नमस्कार मंडळी. दिवाळीचे गोड गोड फराळ खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी नक्कीच पहा. एका नवीन पद्धतीने आज आपण गावरान स्टाईल झणझणीत असा चिकन रस्सा करणार आहोत. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. अर्धा किलो ताजे चिकन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन आता आपण त्याला मॅरिनेट करून घेऊयात. तर सर्वात प्रथम पाव चमचा हळद, चवीनुसार जाडं मीठ. मी नॉनव्हेज करताना जरूर जाड्या मिठाचाच वापर करते, त्यामुळे नॉनव्हेजला खूप छान टेस्ट येते. आता तुमच्याकडे जाडं मीठ नसेल ना, तर रेग्युलर मीठ वापरलं तरीही चालेल. एक मोठा चमचा आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित चिकनला लावून घेऊयात. सर्व जिन्नस चिकनला व्यवस्थित लागल्यानंतर आता त्यावरती झाकण ठेवून फक्त अर्धा तासासाठी आपण हे बाजूला ठेवून घेऊया, जेणेकरून सर्व जिन्नस चिकनमध्ये व्यवस्थित मुरले जातील. 2 मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे मधोमध कट करून गॅसवरती जाळी ठेवून त्यामध्ये मी ठेवून घेतलेले आहेत. कांद्यापेक्षा सुके खोबरे लगेच भाजले जाते, त्यामुळे आलटून पलटून सुके खोबरे लगेच भाजून घेऊयात. आता तुमच्याकडे अशा प्रकारची जाळी नसेल ना, तर तुम्ही गॅसच्या फ्लेमवरती किंवा तव्यामध्ये देखील हे सर्व जिन्नस भाजून घेऊ शकता. जाळीमध्ये सर्व जिन्नस भाजून घेतल्यामुळे छान स्मोकी असा चिकन रस्स्याला फ्लेवर येतो. आता खोबरे छान आलटून पलटून भाजून झाल्यानंतर ते देखील आता आपण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. सुक्या खोबऱ्याप्रमाणे 2 हिरव्या मिरच्या देखील छान भाजून घेऊयात. कांदा जसजसा भाजला जातो तशी त्याची साल निघाली जाते. इतर जिन्नस भाजत असताना कांदा देखील मध्ये मध्ये आलटून पलटून घ्यावा, त्यामुळे छान एकसारखा असा कांदा देखील भाजला जाईल. कांदा भाजण्यापूर्वी मधोमध कट करून घेतल्यामुळे छान एकसारखा असा कांदा व्यवस्थित भाजला जातो. आता हा कांदा भाजलेला आपण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. कांदा भाजून थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यावी आणि भाजलेलं सुकं खोबरं देखील मी कट करून घेतलेलं आहे. वाटणासाठी 2 मध्यम आकाराचे भाजून घेतलेले कांदे, हिरवी मिरची, भाजून घेतलेलं सुकं खोबरं, आलं, लसूण, मुठभर कोथिंबीर, पोह्याच्या चमच्याने भाजून घेतलेले 2 चमचे तीळ आणि भाजून घेतलेली 1 चमचा खसखस. चला तर हे सर्व जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये घालून आता बारीक असे वाटून घेऊयात. आता वाटण वाटत असताना खूप जास्त पाणी न घालता गरजेनुसार पाणी घालून घ्यावे. वाटणामध्ये खूप जास्त पाणी झालं ना, तर हवं तसं बारीक वाटण वाटलं जात नाही. अत्यंत ही महत्त्वाची टीप आहे. चला तर आता एका बाजूला वाटण तयार झाल्यानंतर लगेच आपण चिकन रस्सा करायला घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये 1 पळी तेल घालून तेल छान गरम झाल्यानंतर मॅरिनेट केलेले चिकन तेलामध्ये घालून 4 ते 5 मिनटं आपण तेलामध्ये छान चिकन हे परतून घेणार आहोत. आता परतत असताना चिकनला आपसुकच छान पाणी देखील सुटलेले आहे. अजिबात आपण त्यामध्ये पाणी घातलेलं देखील नाही. मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा गावरान स्टाईल हा चिकन रस्सा करून पाहिला ना, तर परत परत कराल. 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर आपण 3 मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवून घेऊयात. 3 मिनटानंतर पहा, छानपैकी या ठिकाणी चिकनला पाणी देखील सुटलेले आहे ना. आता आपण हे चिकन एका प्लेटमध्ये काढून घेऊन आता चिकन रस्सा करायला घेणार आहोत. मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा तुम्ही हा चिकन रस्सा केला ना, तर परत परत तर कराल आणि कधीही केला ना, तर 2 भाकरी जास्तच खाल. आता त्याच कढईमध्ये 1 पळी तेल छान गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून तो देखील छान परतून घेऊयात. चिकन रस्सा किती करणार आहात ना, त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आमच्याकडे तरी नेहमी ह्याच पद्धतीने चिकन रस्सा केला जातो आणि तो सर्वांना खूप असा आवडतो. कांदा छान मऊसर झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण जे परतून घेतलेलं चिकन आहे ना, ते घालून घेऊयात. आता पोह्याच्या चमच्याने 1 चमचा कांदा लसूण मसाला. आता कांदा लसूण मसाला नसेल ना, तर घरातील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा चिकन मसाला, पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग,
हिंगामुळे चिकन रस्स्याला खूप छान टेस्ट येते. मॅरिनेट करताना देखील आपण हळद घातलेली आहे, त्यामुळे आता जरा बेतानेच हळद घालावी. सर्व सुके मसाले घालून झाल्यानंतर छान आपण चिकनमध्ये ते परतून घेऊया, जेणेकरून मसाले देखील चिकनला व्यवस्थित लागले जातील. मसाल्यामध्ये चिकन छान परतून झाल्यानंतर आता तयार केलेलं आपण त्यामध्ये वाटण घालून घेऊयात. आता चिकन रस्सा किती करणार आहात ना, त्यानुसार वाटणाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. मी दाखवल्याप्रमाणे वाटण तयार करून फ्रीझरमध्ये 8 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात ते खराब होत नाही. चिकन वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच त्यामध्ये पाणी न घालता आता कढईवरती झाकण ठेवून 5 मिनटं आपण वाटणामध्ये हे चिकन छान शिजवून घेऊयात. समजा तुम्हाला चिकन सुक्कं करायचं असेल ना, तर अजून 10 मिनटं तुम्ही झाकण ठेवून ठेवलं तरीही चालेल. फारसं चिकन शिजायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि आपण सुरुवातीला देखील चिकन हे परतून घेतलेलं आहे, त्यामुळे लगेच रश्श्यामध्ये चिकन शिजलं जातं. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. आता मी त्यामध्ये साधारणपणे 1.5 ग्लास गरम पाणी ओतून घेणार आहे. गरम पाणी घातल्यामुळे चिकन रश्श्याला तर्री आणि कलर देखील खूप सुंदर असा येतो. गरम पाणी न घालता थंड पाणी घातलं ना, तर चिकन मऊसर न शिजता ते ताट असं होतं. म्हणून कोणतीही रस्सा भाजी करताना गरम पाणीच घालावे, त्यामुळे त्यातील सर्व जिन्नस छान मऊसर असे शिजले जातात. रस्सा किती करायचा आहे ना, त्यानुसार गरम पाणी ओतू शकता. जवळपास 3 जणांना पुरेल इतके ह्या ठिकाणी मी चिकन रस्सा बनवणार आहे. मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे, परंतु तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही ह्या स्टेपला त्यामध्ये मीठ घालू शकता. मध्यम आचेवरती 10 मिनटं मी चिकन रश्श्याला छान कड काढून घेतलेला आहे. गरमागरम गावरान पद्धतीने झणझणीत असा चिकन रस्सा आणि त्यासोबतच टम्म फुगलेली बाजरीची भाकरी असेल ना, तर अजून काय पाहिजे. आमच्या घरामध्ये तरी ह्या चिकन रश्श्याबरोबर सर्वांना बाजरीची भाकरी अशी खूप आवडते. तर तुम्ही देखील मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा हा चिकन रस्सा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता गॅस बंद करून त्यावरती बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. मी तर नेहमीच ह्या पद्धतीने चिकन रस्सा बनवते. तुम्ही देखील नक्की ह्या पद्धतीने चिकन रस्सा बनवून पहा. झणझणीत चिकन रस्स्याची तर्री पाहून तोंडाला पाणी सुटलं ना, तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका.